ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। राजापूर बंधाऱ्याजवळ पाण्याची पातळी 6 फुटांनी खालावली, शेतकरी चिंताग्रस्त। राजापूर येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे। या बंधाऱ्यामुळे शिरोळ तालुका सुजलाम सुफलाम आहे। या बंधाऱ्यामुळे शिरोळ तालुक्यातील 42 गावांना पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी उपलब्ध होते। तसेच इचलकरंजी शहराला पिण्यासाठी पाणी मुबलक प्रमाणात मिळते। कर्नाटकमधील हिप्परगी बंधाऱ्याचे गेट तुटल्यामुळे पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने राजापूर बंधाऱ्याजवळ पाण्याची पातळी 6 फुटांनी खालावली आहे। आज एकूण 35 गाळ्यातील कचरा काढण्याचे काम युद्ध पातळीवर चालू होतं, तर उद्या एकूण 35 गाळ्यांमध्ये बर्गी घालण्याचे काम चालू होईल। त्यामुळे पाण्याची पातळी राजापूर बंधाऱ्याजवळ स्थिर राहील अशी माहिती नुरसीवाडी सांगली पाटबंधारे शाखा अभियंता पुजारी यांनी दिली। महानकर न्यूजसाठी मेहताब चंदुरे, राजापूर। नमस्कार, मी दादा सुपुजारी, शाखाधिकारी पाटबंधारे शाखा नुरसीवाडी। आज आपण राजापूर बंधाऱ्याच्या इथे राजापूर बंधाऱ्यात गेल्या 2 दिवसात हिप्परगी नदीचे 2 दरवाजे तुटल्यामुळे पाणी पातळी कमी झाली, जवळपास 6 फुटांना पाणी पातळी उतरलेलं आहे। आज सकाळी 8 वाजता आपल्या राजापूर बंधाऱ्याच्या इथं 6 फूट नवीन इतकी पाणी पातळी होती। गेल्या 2 दिवसात आपण कचरा काढण्याचे काम युद्ध पातळीवर करत आहोत। आपल्या एकूण 65 गाळ्यापैकी 1 ते 32 गाळ्यामध्ये सद्यस्थितीत बर्गे असून उरलेल्या 34 ते 65 गाळ्यामध्ये येत्या 2 दिवसात आपण काम करून बर्गे घालून पाणी अडवायचं आहे। तर पाणी नसल्यामुळे आपल्या म्हैसाळ बंधाऱ्यापर्यंत याचा परिणाम जाणवतो, ज्यामुळे नदी किनारी असणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याची कमतरतेमुळे शेतीला पाणी पाजताना अडचण होते। तसेच नगरपालिका इचलकरंजी महानगरपालिकेला सुद्धा पिण्याच्या पाण्याचा तुटवडा आणू शकतो। त्यामुळे आपण येत्या 2 दिवसात बर्गे घालून घेणार आहोत।